भीमरत्यां वरपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा Om Namo Dhaneshwara
करुणा कराया दयाला तुमचा अनुग्रह लादव पावन झालो चराचरी लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेविते चिठाई माझी अल्पवासना तू तो उदाराचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेविते चिठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेविते चिठाई विठाला 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 लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाची स्तुती केलेली आहे. सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. हे सुख हे तुझ्या पायाजवळ आहेत आणि मला तुझ्या पायाजवळ जागा दे असे दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सद्गुरू जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतायत. माझी ही अल्पवासना तू तो उदाराचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. तुकाराम महाराज सांगतायत की माझी एक छोटीशी वासना आहे की मला तुझ्या पायाजवळ जागा दे. तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. मला ह्या भोग आहेत ह्या भोगाने मला पिडलंय तर तू मला तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे मला भोगाने पिडलंय तर तू काय कर धावत ये लवकर आणि मला याच्यातून सोडव असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला 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 नवरात्र आज पहिला दिवस घटस्थापना. आमचे नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते विशाल सर इथं नाहीत उपस्थित आणि अविनाश सावळे यांनी फोन केला. मी मुंबईला होतो. म्हटलं असं असं आहे घटस्थापनाच्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याकडे कीर्तन होतो तर सेवा तुम्ही करावी. म्हटलं आप्पांना सांगा आप्पा दरवर्षी करतात आम्ही काय लहान बालक आहोत. तर म्हटले नाही आप्पांनी सांगितलं आहे दरवर्षी असतं यावर्षी प्रदीपला सांगा. आणि मग मी म्हटलं ठीक आहे जसं आप्पांची इच्छा आहे तर काय तोडका म्हटलं थोडं बोलता येईल ते आपण बोलू. आणि मग आज घटस्थापना देवी सिंहासन रूढ झाली. प्रथम दिवस आहे आज. या देवीचा प्रथम गोंधळ जागर गोंधळ कुणी केला हे आपल्या कुणाला ठाऊक नसेलच किंवा असू पण शकतो. काही ना असेल काही ना नसेल. अभंगाकडे आपण नंतर वळू. पहिला थोडा ह्या देवीचा हा जागर गोंधळ कुणी आणि कसा चालू केला ते बघू. विठाला 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 हो. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दोघे जण एक नारद मुनी आणि एक दक्ष राजा. या ब्रह्मदेवाला या सृष्टीचा विस्तार करायचा होता आणि मग त्यांनी त्या दक्षला सांगितलं दक्ष राजाला सांगितलं म्हटलं दक्ष या सृष्टीचा मला विस्तार करायचा आहे तू मला मदत कर. जर तू मला मदत केलीस तर मी तुला प्रजापती म्हणून पदवी देईन असं त्या दक्ष राजाला ब्रह्मदेवाने सांगितलं. आणि मग त्या दक्ष राजाने काय केलं 10,000 पुत्रांची निर्मिती केली. त्या 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्यांना हिमालयामध्ये तपश्चर्याला पाठवले. त्यांना सांगितलं तुम्ही जा तपश्चर्या करा. तपश्चर्या करून या
तपश्चर्या करून आल्यानंतर मी तुम्हाला चतुर्भुज करीन, तुमचे लग्न लावून देईन आणि मग या सृष्टीचा विस्तार करायला तुम्ही मला मदत करा. आणि मग ती 10,000 मुलं त्या हिमालयामध्ये गेली, घोर तपश्चर्या केली, कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करून परत येत होती. परत येत असताना रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले आणि मग नारद मुनींनी विचारलं त्यांना, बालानो कुठे चाललात? म्हटले आम्ही दक्ष राजाची मुलं आहोत. आम्हाला त्या दक्ष राजाने हिमालयामध्ये तपश्चर्याला पाठवलेली आणि ती तपश्चर्या करून आता आम्ही घरी चाललोय. आमचे वडील आमचं आता लग्न करून देणार, आम्ही चतुर्भुज होणार, आमचे लग्न करून देणार आणि या सृष्टीचा विस्तार करणार. नारद म्हणले अरे अरे खूप वाईट होणार आहे, खूप वाईट होणार आहे. त्यानं सांगितलं तुम्ही काय भानगडीत पडू नका, तुम्ही परत हिमालयामध्ये तपश्चर्याला जा. ती मुलं माघारी फिरली आणि परत तपश्चर्या करायला हिमालयामध्ये गेली. इकडे ह्या दक्ष राजाला समजला की या नारद मुनीने असं असं केलेलं आहे. आणि मग परत त्या दक्ष राजाने आणखीन 10,000 मुलं तयार केली, निर्मिती केली त्या मुलांची आणि निर्मिती केली. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तपश्चर्या करा, कठोर तपश्चर्या करा, तपश्चर्या करून या, तुम्ही चतुर्भुज व्हाल, तुमचं मी लग्न लावून देईन आणि मला या सृष्टीचा विस्तार करायला मदत करा. परत ती 10,000 मुलं गेली, त्या हिमालयामध्ये तपश्चर्या केली त्यांनी आणि तपश्चर्या करून ती परत आली. परत आल्यानंतर परत आणखीन नारद मुनी त्यांना रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांचं ते भजन चालू असतं, श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 बद्री नारायण 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 श्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्री नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 आणि अशा पद्धतीने त्या नारद मुनींचं तिथं भजन चाललेलं आणि ती मुलं तेवढ्या तिथे आली आणि नारद मुनींनी बघितली की 10,000 मुलं तपश्चर्या करून येत आहेत. नारद मुनींनी त्यांना सांगितलं थांबा, तुम्ही कुठे चाललात? म्हणले दक्ष राजाने आम्हाला तपश्चर्या करायला पाठवलेले, आम्ही तपश्चर्या करून येतोय आणि आम्ही आता चतुर्भुज होऊ, आमचं लग्न करून देईल आणि या सृष्टीचा विस्तार करायसाठी आम्ही त्याला मदत करणार आहोत. नारद मुनी म्हटले अरे 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 खूप वाईट होणार आहे. ती मुलं म्हणतात तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? त्या नारद मुनी म्हणतात मी तुमचा काका आहे, मी तुमचा अण्णा आहे, तुम्ही या काय भानगडीत पडू नका, तुम्ही तपश्चर्या करायला परत हिमालयामध्ये जा. आणि ती मुलं परत माघारी फिरली, ती 10,000 मुलं परत माघारी फिरली. इकडं दक्ष राजाला समजला की याही मुलांना ह्या नारदांनी परत पाठवले. तो दक्ष राजा नारदांकडे आला आणि त्यांनी नारदाला सांगितलं की माझ्या या कामामध्ये तू विघ्न आणलेस, तुला मी श्राप देतो, तू एका जागेवर कुणालाही उपदेश करू शकत नाही. असं त्या नारदाला त्यांनी श्राप दिला. श्राप दिल्यानंतर नारद मुनी निघून गेला आणि तिथे ब्रह्मदेव प्रगट झाले आणि मग त्या दक्षाला म्हटले अरे हे तू काय केलंस? एका संताला तू श्राप दिलास. तर दक्ष म्हणते की नाही बाबा मी ते बरोबर केलंय. ब्रह्मदेव म्हणते तू हे बरोबर नाही केलंस, त्याला तू श्राप दिलास. म्हणलं मी का बरोबर नाही केलं? काय त्याने एवढं चांगलं केलं नारद मुनींनी? म्हटलं नारदानी केलं ते चांगलं केलं. ती जी तू मुलं 20,000 तयार केलेलीस ती ना धड पुरुष होती ना धड स्त्रिया होती, ते किन्नर जातीचे होते. आणि म्हणून ह्या ऐकल्यानंतर त्या दक्ष राजाला खूप पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हटलं बाबा हे माझ्या हातून खूप पाप घडलेत, मग आता ह्याचं प्रायचित्त. तर मग त्या ब्रह्मदेवाने सांगितलं की तू घरी जा आणि त्या भगवतीची एक चित्र तयार कर आणि त्याच्या पुढे एक दिवा लाव आणि तिची आराधना कर, तीच तुला या शापातून सोडविल. आणि मग तो दक्ष राजा जातो आणि त्या भगवतीचं चित्र काढतो.
चित्र काढल्यानंतर तिथे तेज दिवा लावतो आणि तिथं तो गोंधळ जागर गोंधळ करतो. आई भवानी तुझ्या पावसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने पावसी भक्ताला. आई गवळमा तुझी माऊली वारी संकटाला, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई राजा अशा प्रकारे त्यांनी तो प्रथम जागर गोंधळ तिथे त्या दक्ष राजाने केला आणि तिथं ती सती म्हणजे ती दुर्गा माता भगवती प्रगट झाली. आणि मग तिने त्या दक्ष राजाला विचारले की माझं का आव्हान केलंस तू. तर म्हटला माझ्याकडून असे पाप झालेत तर तू माझ्या पोटी जन्माला ये. तेव्हा त्या भगवतीने सांगितलं तुझ्या पोटी मी जन्माला येईन, पण जर तुला माझी नीट पूजा वगैरे किंवा माझी देखरेख करता आली नाही तर मी एक धगधगती तेज वात आहे, तेज आहे, मी तुला भस्म करून टाकू शकतो. म्हणले नाही, मी तुझी व्यवस्थित पूजा वगैरे करेन. आणि मग ती भगवती म्हटली मी तुझ्या पोटी जन्माला येईन, पण माझ्या 2 अटी आहेत. एक अट अशी आहे की मी ज्या वेळेला उपवर होईन त्यावेळी माझं तू शंकराशी लग्न लावून दे. दुसरं माझी अट आहे की ज्या वेळेला शंकराचं माझं लग्न होईल तू माझ्या नवऱ्याचा कधी अपमान करू नको. अशा त्या 2 अटी त्या दक्षराजाला त्या भगवतीने सांगितल्या. दक्षराजा म्हटलं मला मान्य आहे. आणि मग ती सती उपवर झाली. त्या दक्षराजाने त्या शंकराशी त्या भगवतीचं लग्न लावून दिलं, पण दुसरी अट त्याला सांभाळता आली नाही. महायज्ञ होतं आणि त्या यज्ञामध्ये शंकराचं अपमान केलं दक्षाने. आणि मग तिथे त्यांनी त्या देवीला त्या देवीने त्या दक्षराजाचं यज्ञ आणि त्याचं राज्य आणि त्या दक्षराजाला नष्ट करून टाकलं. विठाल विठ्ठल दुसरी गोष्ट म्हणजे या पृथ्वी तलावरती ह्या कलियुगामध्ये भक्तीचा प्रसार कसा झाला. नवनाथ अध्याय 2 या दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ त्या आंबे मातेकडे गेले. मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूंच्या आणि शंकराचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रा करत मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आले की ह्या जगाचं काहीतरी आपल्याला कल्याण करायला पाहिजे. ही भक्ती कशी ह्या कलियुगामध्ये आली त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर मग मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आलं की ह्या जगाचा उद्धार करायला पाहिजे. मग काय करायचं, ते सप्तशृंगी गडावरती गेले आणि तिथं आंबेला त्यांनी 7 दिवस अनुष्ठान केले. 7 दिवस तिथं तपस्या केली आणि त्या आंबे मातेला त्यांनी मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न करून घेतली. आणि मग त्या आंबे मातेने सांगितलं की तुझी काय इच्छा आहे. म्हटलं माते मला मंत्राचं निर्माण करायचं आहे ह्या जगाच्या कल्याणासाठी, तर मी काय करायला पाहिजे. मग तिने सांगितलं की इथं सोन्याचा पिंपळ आहे आणि त्या पिंपळावरती देवता बसलेले आहेत. त्या देवतांना तू प्रसन्न करून घेतलीस तर तुला ह्या तुला मंत्र निर्माण करता येतील. आणि मग ती अंबा माता त्या मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्या गडावरती घेऊन गेली आणि तिने सांगितलं की हे बघ हे सोनेरी पिंपल आहे, ह्या पिंपलावरती देवता बसलेले आहेत, ह्या देवतांना तुला प्रसन्न करून घ्यावं लागेल. मग ते प्रसन्न कसं करून घ्यायचं, तर ह्या गडावरती डोंगरावरती हत्तीच्या पायावडी 100 कुंडे आहेत. या 100 कुंड्यामध्ये 100 कुंडे आहेत ती. आणि त्या 100 कुंड्यामध्ये इथे एक वेल आहे, ही सुकलेली वेल आहे. ही वेल तू तोडून एक एक तुकडा त्या कुंडामध्ये 100 कुंडामध्ये टाकत जा आणि परत ये. ज्या कुंडामध्ये तुला ती सजीव दिसेल त्या कुंडाचं तू पाणी प्राशन कर. आणि ते पाणी प्राशन केल्यानंतर तुझा जीव कासावीस होईल. जीव जातोय की काय असं होईल. जशी एखादा मासा पाण्यातून बाहेर काढला की तळमळतो असा तू तळमळशील. आणि मग त्यावेळेला तू काय कर, सूर्याची 12 नावाचं जप कर. ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम भानवे नमः, ओम पुष्णवे नमः, ओम खगाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम अर्काय नमः, ओम सवित्राय नमः, ओम सूर्यनारायण नमो नमः.
अशी या 12 सूर्यांच्या नावाचं जप कर. तुझ्या शरीराला जे दाह होतोय, तुझा जीव कासावीस होतोय, तो कमी होईल. आणि मग त्या देवीने सांगितल्याप्रमाणे त्या मच्छिंद्रनाथांना केलं, तसंच केलं. आणि मग त्या कुंडाचं पाणी प्राशन केल्यानंतर ती एक देवता त्यांना प्रसन्न झाली. अशी त्या देवीने सांगितली की तू 6 महिने हे करायचं आणि ह्या देवतांना सगळ्या प्रसन्न करून घ्यायचं. मच्छिंद्रनाथांनी 7 महिने तसं केलं आणि त्या सगळ्या देवतांना प्रसन्न करून घेतली. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी ह्या कलियुगामध्ये हा भक्तीचा विस्तार हा कोणासाठी केला? आपल्यासाठी केला. बघा, संत हे किती कष्ट केले ह्यांनी ही भक्ती आपल्याकडे आणायची, पण आपण त्यांचं नामस्मरण घ्यायला नाही मागत. एखाद्याला म्हणलो बाबा नामस्मरण कर, सकाळी फक्त किती 4 ते 5 मिनिटं लागतील एक माल जपायला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जपतो कोण? नाही जपत. पण या संतांनी किती कष्ट केले, हे कुणासाठी? आपल्यासाठी. विठाल विठाल. तर कधीतरी या देवाची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा, त्याला प्रेमाने हाक मारा. बघा, तुम्ही एक जागेवरती बसा, त्याला प्रेमाने हाक मारा, तो नक्कीच तुमच्या हाकेला धावत येईल. तुकाराम महाराजांनी काय केलं? देवाची पहिल्या चरणामध्ये स्तुती केली. पहिलं चरण, अभंगाचं पहिलं चरण, लक्ष्मी वल्लभा. लक्ष्मी वल्लभा 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 लक्ष्मी लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. ह्या जगतामध्ये भारत देश आपला श्रेष्ठ आहे आणि ह्या भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र श्रेष्ठ आहे, कारण इथे संतांची भूमी आहे.
पण बघा आपला धर्म हा याचं पतन होत चाललंय, कमजोर होत चाललाय आपला धर्म. माता तिलकहीन, मन श्रद्धाहीन, जीवा मंत्रहीन, अंगवस्त्रहीन. बघा एखाद्याला आपण सांगितलं की डोक्याला तू टिळा लाव, नाही लावायला मागत, त्यांना लाज वाटते मुलांना. अरे आपला हिंदू धर्म आहे, आपल्या हिंदू धर्माची शान आहे. ह्याच्यावरून मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देतो. आपला जयेश वांजळे बघा, तो लहानपणापासून टिळा लावतो नेहमी. एक दिवस काय आलं, त्याला भाडं भेटलं मुंबईचं, एअरपोर्टचं भाडं होतं. 4 व्हीलर आहे का नाही त्याची, तेव्हा होती. आणि भाडं भेटलं, मुंबईला चाललेला तो. बघा तिलक लावल्याने काय फायदा होतो, तो पारमार्थिक फायदा तर आहेतच, पण आपल्या संसारिक पण फायदे आहेत. आणि मग जाता जाता वाशीला गेला. वाशीमध्ये गेल्यानंतर तिथे ट्रॉफिक हवालदार होते, त्याने गाडीला हात केला, म्हणले साईडला गे गाडी. जेस म्हणला आता माझे 1000-2000 गेले. साईडला गाडी घेतली, दाखव पेपर, दाखव लायसन, दाखव. सगळं दाखवला. तर ते कुठं नाही कुठं काहीतरी मिस्टेक थोडीशी भेटते. मिस्टेक भेटली, 2000 फाईन भरायला गेला. नाही तर मी गाडी जमा करतो. त्याने डोक्याला हात दिला. 3000 भाडा आणि 2000 रुपये इथं भरायचे. कसं काय व्हायचं. आणि मग आतमध्ये दुसरे त्यांच्यापेक्षा मोठे साहेब बसलेले. त्या हवालदाराने जे हात केला त्याच्या गाडीला, त्यांच्यापेक्षा मोठे साहेब आतमध्ये बसलेले. आणि मग त्यांनी बघितला ह्याच्या डोक्याला टिला आहे, म्हणला कोणतरी संत आहे. आणि मग त्याच्याजवळ गेले. काय रे, कुठून आलास. म्हणलं साहेब पालीवरून आलोय. अच्छा. खिशातून मोबाईल काढला. ह्या महाराजांना ओळखतोस काय. हा, हे आमचे वाडेकर बाप्पा. अच्छा. परत दुसरा फोटो काढला. हे महाराज. हा, आमचे वांजळे महाराज, माझे काका बबन महाराज वांजळे. अरे वा. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात टाकला. आणखीन कोण आहे तुझ्या बरोबर. म्हटलं हे पॅसेंजर घेऊन आलोय. त्यांना बोलव इकडे. सगळ्यांना घेऊन गेला हॉटेलमध्ये. आणि त्या हॉटेलवाला सांगितला, यांना खाईल तेवढा नाश्ता दे, चहा दे, चहा नसेल कोण पित तर त्याला कॉफी दे, आणि यांचा बिल माझ्या नावावर लावू. आणि नंतर त्या साहेबांनी सांगितला, हा माझा नंबर घे, पुढे कुठे गाडी अडवली ना मला फोन कर. बघा कपाली तिला लावल्यानंतर त्याचं पारमार्थिक फायदा आपल्याला काय असतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या माथावर तिला लावायला पाहिजे. जीवा मंत्रहीन, ही आपली जीभ आहे. ह्या जिभेतून जर तोंडातून जर मंत्र आले नाही तर हे काही कामाचं नाही. मन श्रद्धाहीन, मनामध्ये श्रद्धा ठेवायला पाहिजे माणसाने. जर मनामध्ये श्रद्धा ठेवली नाही तर तुम्ही देवाला पण ओळखू शकत नाही. तन वस्त्रहीन, बघा हल्ली आपण बघतो छोटे छोटे कपडे घालतात आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन करतात. भाई महाराज खानावगर नेहमी सांगतात कीर्तनामध्ये की शरीराचं आणि धनाचं कधी प्रदर्शन करू नका. धनाचं किती माणूस असू दे त्याची बुद्धी पालटलीच पाहिजे. म्हणून हे आपलं जे धर्म आहे हे थोडं कमजोर होत चाललंय. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. रे पागल,
नामस्मरण करा. दिवसातून एकदा तरी त्या देवाला हात जोडा. हात जोडल्याने काय होतं? हात जोडिता बंधन तुटले. पिंजरा पिक्चर कोणी बघितलाय? जुना पिंजरा पिक्चर. जुना पिंजरा पिक्चर मधलं हे गाणं आहे. खूप छान गाणं आहे. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले. आत्म्याने तव परमात्म्याला, आत्म्याने तव परमात्म्याला अर्पण केली कुडी. तेरे काना चोळे डोंगरे, तेरे काना चोळे आन डोंगरे. तेरे काना तेरे तेरे चोळी डोंगरे. तेरे काना माझा काना, तेरे काना सुंदर गाणं आहे का नाही? आपल्याला घेता आलं पाहिजे त्यातलं. सुंदर. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले. आत्म्याने तव परमात्म्याला अर्पण केली कुडी. देरे कान चोळे डोंगरे. त्या गवळणाने किती स्तुती केली त्या श्रीकृष्णाची. कशी स्तुती केली? ते शरण गेले त्या कृष्णाला. त्यांनी ओळखलं की आपलं सुख हे देवाच्या पायाशीच आहे, कुठेही सुख नाही. तुम्ही देवाचं भजन कीर्तन करत राहा. बघा एक नशा आहे, आम्हाला पण ही नशा लागले. आपणचं कीर्तन नसलं ना 2-4 दिवस कसं देत होतं आम्हाला. मग घरीच एकटा आपला अभंग मग असं जोरात बोलतो. हरिपाठ बोलायचा जोरात. म्हणजे एक ही नशा आहे. ह्या नशेमध्ये तुम्ही तल्लीन व्हा. तो देव तुमच्यावर जरूर प्रसन्न होणार. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. वा वा. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी. ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. सुंदर सुंदर. जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. खूप सुंदर, खूप सुंदर. सुख त्या देवाच्या पायाजवळ आहेत आणि हे आपल्याला समजायला पाहिजे. विठाल विठाल. हो, जर तुम्हाला देवाजवळ जायचं असेल तर पहिलं तुम्हाला ह्या मनाला आवरायला पाहिजे. मन इंद्रियांचा राजा. ही इंद्रिय सगळे ह्या मनाच्या ताब्यामध्ये आहेत. ती कशी आहेत ती थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक वाटसरू वाटेने चाललेला, आंब्यांचा सीझन होता आणि चालता 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 एक त्याला बाग दिसली, आंब्याची बाग. त्या आंब्याच्या बागेमध्ये पहिलाच आंबा त्याला दिसला, असा खूप असा पिकलेला. त्याच्या मनाला वाटलं काय आंबा आहे हा, जर आपल्याला खायला मिळाला तर. आणि मग
काय केला तो गेला, त्याने हाताने दगड घेतली, त्या आंब्याला मारली, आंबा पाळला. आता बघा, डोळ्याने तो आंबा बघितला, मनाने विचार केला हा आंबा खायला पाहिजे, पाय चालत गेले, हाताने दगड उचलली, आंबा पाळला, तोंडाने खाल्ला आणि पोटाने साठवला. पहिला आंबा बघितला कोणी? डोळ्याने. त्या मालकाने बघितला हा माझ्या आंब्यावरती पहिलाच आंबा पिकलेला आणि ह्याने पाडला. तो मालक आला आणि असा धोकल, डोळ्यातून अश्रू आले. पहिला बघितलेला कोणी? डोळ्याने. काय झालं? जर त्या मनाने त्या इंद्रियांना सावरलं असतं तर त्या मालकाने येऊन फटका मारला असता? नसता मारला. तर असं आहे, देवाजवळ जायचं असेल तर आपल्याला हे मन पहिलं ताब्यात ठेवावं लागतं, नंतर देवाच्याने आपली भेट होते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी पाडो दे, पाडो दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी पडो दे, नामस्मरण गाडो संत समाग, नामस्मरण गाडो संत समाग. बघा, इथं पण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? देवा माझे मन. म्हणजे आपण त्या देवाला शरण जा, त्याच्या पायावरती डोकं ठेवत जा. म्हणजे काय होतो? अभंगाचं सुख वसे तुझे पायी, 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 सुख वसे तुझे पायी. माझ ठेवी तोची ठाई, माझ ठेवी तोची ठाई, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. सुख वसे तुझे ठाई. बघा, घटस्थापनेचाच पहिला दिवस. नारी शक्तीमध्ये किती ताकद आहे. तिने मनामध्ये ठरवलं तर ती काही करू शकते. 42 कुलांचा नाश पण करू शकते आणि 42 कुलांचा उद्धार पण करू शकते.
दोन नवरा बायको होते, नवरा बायको दोन. ती बायको जी होती त्याची ती पारमार्थिक होती आणि नवरा हा पारमार्थिक नव्हता. दोघं सांसारिक. शेतावर आलेत की ही जी महिला होती ही कुठेही भजन असू द्या, कीर्तन असू द्या, ती तिथे जाणार. आणि हा शेतावरून आला की आपल्या तर चुलीशी कुडकुडीत बसणार. त्या महिलेला वाटायचं माझाही नवरा माझ्याबरोबर यावा भजनामध्ये, कीर्तनामध्ये. आपल्याकडे बघा कशा जोड्या येतात, अशी तिला पण वाटायचं. दयान आप्पा आले की काकी येते, आहे का नाही, माधवांना आले की नानी येते, किसनदादा आले की त्यांची राधिका म्हणजे अशी जोडे नेतात. तिला वाईट वाटायचं, ती कीर्तनाला जायची, तिला वाईट वाटायचं, ती एकटी जायची. एक दिवस बोलली आपल्या नवऱ्याला, अहो चला ना कीर्तनाला, खूप मस्त कीर्तन आहे, प्रशांत महाराज जोरकरांचं कीर्तन आहे, चला ना, खूप मस्त कीर्तन सांगतात. तू कीर्तनाला जा, मला सांगायचं नाही, मी तुला नाही म्हणतोय काय, तू जा. ती जायची. परत दुसऱ्या वेळेला, अहो आज चला ना, खूप छान कीर्तन करायत, भगवान महाराज महाडिक यांचं खूप असं कीर्तन आहे, घनश्याम महाराज सावळे गायला आहेत, रामदास महाराज आहेत, राजोडे महाराज आहेत, संजय महाराज चव्हाण आहेत, ही सगळी मंडळी गाणारी आहे, चला ना. तुला सांगितलं ना तू जा, नाही तर तुझं जाणं बंद करीन, माझ्या वाट्याला जायचा नाही. बापरे, बिचारी बारीक तोंड करून जायची. एक दिवस बबन महाराज वाजल्यांचं कीर्तन होतं आणि मग ती नवऱ्याला म्हटली परत, नाही राहावं तिला, अहो चला ना, खूप छान कीर्तन आहे, तुला सांगितलं ना, नाही तर बंद करून ठेवीन इथं, गप जायचं असलं जा, नाही तर गप झोप इथं. बिचारी तोंड बारीक करून गेली मंदिरात कीर्तनाला. महाराज सासवडला गेलेले कीर्तनाला, तिकडून शेवा आटपून येत होते आणि मध्ये घाटामध्ये ते होते, 9 वाजलेले, थोडा वेळ होता कीर्तनाला. म्हटलं वाणले महाराज अजून आले नाहीत, तर थोडा थांबा, त्यांना अर्धा तास लागेल, घाटामध्ये गाडी आहे. आणि मग येता येता तिथं ते टालकरी होते, त्या टालकऱ्यांनी गेले सहज. म्हणलं वहिनी काय कसं काय, आपण गप्पा गोष्टी मारतो, वहिनी काय कसं काय, बरं आहे ना, शेती वगैरे छान आहे ना. म्हटली छान आहे. वहिनी तुमचं तोंड बारीक झालंय हो, काय प्रॉब्लेम आहे काय? काय नाही हो म्हटली, ह्यांना किती दिवस सांगतंय कीर्तनाला चला, कीर्तन झाला येतच नाही हो, वाईट वाटतंय, मी एकटीच येते. असं आहे ना. ते चौघेजण म्हटले काय कीर्तनाला अजून वेळ आहे, चला म्हटले. ते चौघेजण गेले तिच्या घरी, दरवाजा ठोकला, आतून आवाज आला, कोण आहे? म्हटलं आम्ही आहो. बाहेर रे. कोण तुम्ही? आम्ही आहो. नावं सांगितली. काय काम आहे? दरवाजा उघडा नाही बाहेर आहे, नाही तर दरवाजा तोडून आतमध्ये येऊ आम्ही. तो ओळखला नाही, काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि मग तो बाहेर आला. काय म्हटलं? चल म्हटलं कीर्तनाला चल. नाही ना, कीर्तन आपल्याला जमणार नाही. येतोस का खांद्यावर टाकून नेऊ? त्यांनी ओळखलं. 4 जण आलं म्हणजे नेल्याशिवाय राहणार नाहीत. 4 जण आले की ती घेऊनच जातात, ते काय खाली ठेवत नाही परत. त्यांनी ओळखला. म्हटलं चला तुम्ही पुढे चला, मी येतो. नाही नाही, आमच्या बरोबरच चल. आता याचा नवीलाच झाला. म्हटलं पुढे तो हा, मला लॉक मारू द्या. 4 जण गेले पुढे. ह्याने लॉक मारला आणि तो इकडून पळाला, पार स्टॉप कडनं इकडनं असा पळत 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 पळत. हे 4घांनी बघितलं, अरे हा गेला कुठे? हा पळाला. 4 जण ह्याच्या मागणं धावत सुटले. गेले 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 पळाले. खूप धावत गेला तो. ह्यांना काय तो भेटला नाही. एक जण म्हणते, अरे आता महाराज येतील, 15 मिनिटं झालीत, आपण जाऊ चल, ह्याच्या नादाला कुठे लागायचं. हा जो धूम टोकून जो पळाला, तो असा असा गेला आणि त्या एका बुरुम खांदीमध्ये लपून बसला. हे 4 जण निघाले, ते आले मंदिरात. बघा, आपल्या जर मनामध्ये एक चांगली वासना असेल, तर तो देव कशी ती पूर्ण करतो. आपली छोटीशी जरी आपली वासना असली, चांगली असली, जरी मोठी असली, तरी पण तो देव कसा, पण तो ध्यास आपण धरायला पाहिजे. 4 जण आले आणि म्हटले नाही हो वहिनी, तो पळाला. आणि मग इकडे महाराज आले, कीर्तन चालू झाला. कीर्तनामध्ये जयघोष झाला.
पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर लक्ष्मी नारायण अंबे माते की जय. तुम्ही पण सर्वांनी जयघोष करायला पाहिजे, असं नाही. त्या कीर्तनामध्ये जयघोष झाला. आणि पूर्वी माहिती आहे तुम्हाला, भूत निघायची गावाच्या बाहेर. आपल्या त्रिज्ञान स्वामींनी आणि चव्हाण बाप्पांनी गाव आपल्याला बांधून घेतलेला. मग आम्ही खूप तेव्हा लहान लहान होतो, आम्हाला ते आठवतं, आपण खूप लहान होतो तेव्हा. आणि मग ते गाव त्यांनी बांधून घेतला. अशी भूत निघायची पूर्वी. आणि काय झाला, इकडे कीर्तनामध्ये गजर झाला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. कीर्तनामध्ये गजर झाला. ती भूत जी आलेली गावाच्या बाहेर, त्यांच्या तो कानावरती तो गजर गेल्यानंतर जी भूत ती पळाली म्हणताव ना, त्या गाव सोडून जी पळाली पळाली ती जाऊन त्या बुरुमखांदीच्या भोवती उभी राहिली. हा बाबा त्या बुरुमखांदीत. आता ती भूत म्हणतात काय ते महाराज आहेत, असा एवढा मोठा गजर घ्यायचा असतो काय? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एवढा मोठ्याने गजर कुठं घेतात काय? ती भूत एकमेकाला बोलत होती. आणि ह्याने बघितलं आपल्या सभोवती भूत आहेत, आपण बुरुम खांदीमध्ये आहोत. घाम फुटला ना याला. एक भूत बघितलं तर किती घाम फुटतो. आपण काय कधी बघितलं नाही, पण पूर्वी लोक सांगतात. आता एवढी भूत त्या बुरुम खांद्याला घाम फुटला, पण तो चालाक होता. त्यांनी वलगला, तो एक भूत बोलत होता तो. ते महाराजांनी असा गजर घ्यायचा काय? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि मग डोका चालवला आणि यांनी त्या बुरुम खांदीतच गजर केला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. आणि तिथना जी ती भूता पालाली म्हणताव का नाही, त्या बुरुम खांदीपासून जसा उतरंडीला आपण चेंडू सोडतो का नाही, टनाटन उड्या मारत जातो, अशी ती भूत ती सगळी तिथून पालाली. आता ती भूत पालाली 120च्या स्पीडने. हा कितीच्या स्पीडने पाला असेल? तो पाळाला. तो कुठे गेला? सरळ कीर्तन चालू होतं तिथं. विठाल तिथं गेला आणि जाऊन गप कोपऱ्यात बसला. त्या बायकोला किती आनंद झाला असेल, खूप आनंद झाला तिला. देवाला म्हणले, देवा पावलास रे मला. बघा, एक छोटीशी तिची ती वासना होती, त्या देवाने पूर्ण केली का नाही? तिने काय देवाशी बोलून मनामध्ये फक्त तिच्यात एक वासना होती. तशी तुकाराम महाराजांनी काय सांगितले अभंगाच्या तिसऱ्या, माझी अल्पही वासना, 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 माझी अल्पही वासना. हो माझी अल्पही वासना, 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 माझी अल्पही वासना. तुझा उदाराचा राणा, तुझा उदाराचा राणा, तुझा उदाराचा राणा, तुझा उदाराचा राणा. सुख वसे तुझे बाई,
छोटीशी अल्पशी जी वासना होती ती त्या भगवंताने तिची पूर्ण केली. माईकला या जगामध्ये सर्वात मोठे कान, सर्वात मोठे पान, सर्वात मोठी मान आणि सर्वात मोठे नाम. सर्वात मोठे कान कोणाचे आहेत? हत्तीचे. सर्वात मोठे पान चिंचेचे, केलीचे. सर्वात मोठे पान केलीचे. सर्वात मोठी मान जिराफाची आणि सर्वात मोठे नाम गगनाहुनी वाढ नाम. गगनाहुनी वाढ नाम. गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. विठोबा रखो माई. विठोबा जय जय विठोबा रखो माई. विठोबा रखो माई. विठोबा रखो माई. विठोबा रखो माई. विठोबा रखो पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा विठोबा रखो माई. विठोबा विठोबा रखो माई. विठोबा विठोबा रखो माई. विठोबा रखो माई. विठोबा रखो माई. हा सांसारिक जीवन जगत असताना माणसाने नामस्मरण करायला पाहिजेत. कधी कुणाला पीडा देऊ नका. सहसा आपल्याकडून कुठलंही पाप होईल नाही याची दखल घ्या. कारण ही जी पीडा आहे ना ही आपल्याला कधी सोडत नाही. ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी ती येते आणि ती आपल्याला त्रास देते. बघा एका कंपनीमध्ये आहे ना एक साहेब होता. साहेब त्याची झाली त्या बायकोशी भांडणं सकाळी सकाळी आणि निघाला कामावरती. कंपनीमध्ये आला. मॅनेजरने सांगितलं की काय साहेब तुम्ही लेट आलात, थोडे लवकर यायला पाहिजे होतात. त्याने त्याच्या कानफाडतच मारली. तू कोण मला सांगणारा. बिचाऱ्याने बारीक तोंड केलं. म्हटलं मी चांगल्याचं सांगायला गेलो आणि ह्याने माझ्या एक कानफाडामध्ये मारली. आता तिथून जाऊ पण शकत नाही. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आणि मग बिचारा गप बसला. संध्याकाळी घरी गेला. बायको म्हणते का हो एवढ्या लेट आलात, ट्रॉफिकमध्ये फसलेला तो. त्याने बायकोच्या कानफाडात मारली. बायकोला राग आला. मुलगा आला तिकडनं, आई मला भूक लागले, काहीतरी खायला दे. तिने त्याच्या कानफाडात मारली. मोठ्या पोरग्याच्या कानफाडात मारली. तो लहान भाऊ होता, तो त्याच्याजवळ आला. म्हणला दादा मला फिरायला नाही. त्याने त्याच्या कानफाडात मारली. तो बिचारा रडत बाहेर आला. तिथे कुत्रा होता. तो कुत्रा त्याशी मस्ती करायला लागला. त्याने दगड घेतले आणि घातले डोक्यात घालतो. कुत्रा पॅक 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 वरडत पाला. तो बँकेचा साहेब होता. तो त्या मार्गाने चाललेला. तो कुत्रा नेमका समोरच आल्यावर त्याने गाडी उभी केली त्या कुत्र्याला बाजूला करायला. डोक्यात जोरात दगड लागलेली. बाजूला करताना तो कुत्रा त्याला चावला. काय कारण होता, पण हे त्यांनी त्याला दुःख दिलेले. उगाचच त्याच्या कानफाडात मारले मॅनेजरच्या. म्हणजे बघा हे कुठून कसं फिरत आपल्याला समजत नाही. म्हणून
कधी कुणाला तुम्ही दुखवू नका. तुका म्हणे पीडा, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, पीडा केली धाव वेगे. कसं आहे, हे पारमार्थिक जीवन जगत असताना मी माझ्या गुरुवार्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला हा मार्ग दाखवला. मार्ग दाखवणं म्हणजे काय, मार्गस्थ करणं म्हणजे काय. आपण म्हणतो ना मार्गस्थ हो, याला मार्गस्थ करा असे आपण बोलतो का नाही. मार्गस्थ मार्गस्थ म्हणजे काय, तर गुरूंनी ज्यावेळेला आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि आपण सणात होतो आणि मग आपल्याला मार्ग सापडतो. जोपर्यंत गुरूंचा आपल्या मस्तकावरती हात पडत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गच सापडत नाही. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये आपल्या गुरु करा, तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तुम्ही मालकरी नका हो, पण तुम्ही मार्गस्थ व्हा, तुम्हाला चांगला मार्ग नक्की सापडाल. आम्ही काय होतो सगळ्यांना माहिती आहे. कुठं जर कोंबडी पाहिजे असली बरोबर माणूस तिथे यायचा, 150-200 कोंबडी. पण एक ठरवला की नाही, एक ठिकाणी मी असं ऐकलं, एका घरामध्ये एक तरी वैष्णव असावा, अख्ख्या त्या कुटुंबाचं कल्याण करतो. एका घरामध्ये एक वैष्णव असेल तर तो अख्ख्या कुटुंबाचं कल्याण करतो. आता मला छंद कसा लागला, तर माझे परममित्र संतोषजी दळवी हे ग्रंथ वाचायचे. आज त्यांचा 29वा वर्ष पूर्ण आला, आता 30वा वर्ष चालू होईल. 29 वर्ष ते नवनाथ ग्रंथ एकच दरवर्षी वाचतात. आणि तो मला एक छंद लागला तिथे, आणि तो छंद लागल्यानंतर मी पण इकडं मग चालू केला. आता आपलं 19वं वर्ष आपलं ते आहे. म्हणजे त्यांच्या नादाला लागलो, म्हणजे त्या संतांच्या नादाला मी लागलो. आणि नंतर मी त्याला म्हटलं, काय रे, मी तुझ्या नादाला लागलो, तू आज 29 वर्ष ग्रंथ वाचतोयस, मी तुझ्या नादाला लागलो, मला 19 वर्षे झाली. मग अरे तू मार्गस्थ नाहीस, सात्विक असायला पाहिजे. जर सात्विक होईल माणूस तर त्याला त्याचे फल चांगले मिळतात. म्हणलं तू सात्विक नाहीस. आमच्या वहिनी लागल्या हे करायला, नाही नाही भाऊ, ते त्यांच्या नादाला लागू नका. तुम्ही त्याला असं कसं ते तपस्या खूप ते पाळायला लागतं वगैरे. अहो म्हणलं काय पाळायला लागतं, मला आज जवळजवळ 20-21 वर्ष झाली. काय काय पाळायला, काय नाही पाळायचं, काय पाळायचं त्यातमध्ये. आपण आपले मनोभावे देवाची पूजा करत राहायचं. नाही नाही. आणि मग त्याला त्याच्या ते डोक्यामध्ये बसलं, म्हटलं नाही. आणि मग तो मार्गस्थ झाला. त्यांच्या मागून नंतर बायको पण आली. जर नवरा जर मार्गस्थ झाला ना, ते बाईने पण मार्गस्थ व्हायला पाहिजे. जर बाई मार्गस्थ झाली तर नवऱ्याने पण मार्गस्थ व्हायला, नाही तर कॉकटेल होतं ना, तसं नाही व्हायला पाहिजे. बघा, हे पारमार्थिक सुख खूप छान आहेत, खूप ह्याच्या ही नशा आहे खूप, आणि ह्याच्यामध्ये खूप अगदी मजा येते. तुमची जरी कुठली पीडा असेल ना तुमच्या मागे, जे भोग असतील ना, तर ते देव ते एकदम हलके करून टाकतो. अभंगाचं भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, पीडा केली धावा वेगे. तुका भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे
केली धाव वेगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पाई सुख वसे तुझे पाई सुख वसे तुझे पाई सुख वसे तुझे पाई सुखवसे तुझे पाई सुखवसे तुझे पाए सुखवसे तुझे पाई सुखवसे तुझे पाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हॅलो आय तुका म्हणे भोगे आय तुका म्हणे भोगे आय तुका म्हणे भोगे आय तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे
मज केवी जय गाई मज केवी जय गाई मज केवी जय गाई सुखवसे तुझे पायी सुखवसे तुझे पायी सुखावासे मज ठेवी तेची थाई
तुझे पाये सुख बसे तुझे पाये. प्रथम नवरात्र उत्सव मंडळाचं धन्यवाद. मला तुम्ही इथं उभं केलं. सगळ्या महिला मंडळाला धन्यवाद. तुम्ही छानपणे बसून ऐकलं. जास्त धन्यवाद माझ्या मावशीला आहेत, सकू मावशीला. सकाळी बिचारीच्या डोळ्यातून अश्रू आले. माझा भाचा आज कीर्तन करणार आहे. वा वा. डोळ्यातून रडली ती, ते रडली. तिला आनंद अश्रू आले तिच्या डोळ्यातून. माझा भाचा आज कीर्तन करणार आहे. सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. तुम्ही बसून शांतपणे श्रवण केलं. प्रथमेश महाराज मामुनकर पाटणसवरना एका फोनवरती, अरे दादा येणार मी, काय पण असो मी येणार, आणि तो आला. धन्यवाद. त्याचं पण धन्यवाद. सर्व गायनाचार्य रामदासजी महाराज तुमचं पण धन्यवाद. राजवडे महाराज, संजय महाराज, सगळ्यांचे धन्यवाद. आणि पेटी मास्तर आपलं सुद्धा धन्यवाद. दिनेशजी महाराज, वा टाळ्या वाजवा. सुंदर, खूप सुंदर. हे ठेवा. आज सांगतो ना, त्यांना खूप मोठी ऑर्डर होती. वा. त्या मोठा सप्ताह आहे नगरमध्ये, खूप मोठी ऑर्डर होती. मी नुसतं आमच्या बोलण्यामध्ये म्हटलो, महाराज मुलांनी सेवा ठेवले, येणार मी. वा वा वा. एवढी मोठी ऑर्डर सोड, त्यांच्या टाळ्या वाजवा. यूट्यूब चॅनल वाडेकर बाप्पा यांना तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नक्कीच देव तुम्हाला अगदी भरभराटून याच्यामध्ये यश देईल, ही माझी ग्वाही आहे. आणि सर्वांचे आभार. आपले नामक कीर्तनकार भवन महाराज वांजळे, आम्ही त्यांना आप्पा बोलतो, त्यांचे सुद्धा धन्यवाद. मला ते चांगले मार्गदर्शन नेहमी असे चांगले करत असतात. तर अशी ही संत मंडळी भेटायला खूप भाग्य लागतं, नाही काय. आमच्या गावामध्ये गीता आणि भागवताचं श्रवण होतं. गीता आणि भागवताचं श्रवण होतं. आणि ह्या गावामध्ये खूप संतांची पुण्य आहे, संतांचा आशीर्वाद आहे ह्या गावावरती. तर त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो. तसेच माझे आई वडील पण इथं आलेले आहेत. माझ्या आईला बसवत नाही तरी पण ती खुर्चीमध्ये बसली आहे, तिला पण मी धन्यवाद देतो. कोण काय. हा, दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांतजी महाराज जोरकाल आरंडीवरून आले. वा वा वा. टाळे वाजवण्यासाठी कीर्तनासाठी. काल त्यांना समजलं, म्हटलं महाराज मी येतोय, बघा आजारी आहेत. आता वेळामध्ये आले, ग्लुकोज लावला त्यांनी, आणि इथं आले ते कीर्तनासाठी. किती पारमार्थिक हे आहे त्यांना, आणि एक हेवा आहे. त्यांचे बिन मी धन्यवाद मानतो. आणि जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. मोहिने रे पुरे वेळी वाकुले, कराच्या अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारिला, अधिकार व्यापुला. कराच्या अपराध महाराज तुम्ही चित्त. तुका म्हणे रे